भगवान परशुरामाने समुद्र हटवून निर्माण केलेली ही निसर्गरम्य भूमी म्हणजे कोकण. सिंधुदुर्ग जिल्हा नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असलेला हा भाग आध्यात्मिक क्षेत्रांमध्ये सुद्धा संपन्न आहे. अनेक देवी देवतांचे आद्यस्थान असलेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा आणि याच देवी देवतांच्या साधू संतांच्या भूमीमध्ये आपण वावरतो. आजही त्यांनी घालून दिलेल्या रूढी परंपरा जपतो मानतो ही आपल्या सिंधुदुर्गची संस्कृती. असंच आपल्या संस्कृतीचे जतन आजगाव येथील श्रीदेव वेतोबा देवस्थानच्या मानकरी आणि गावकऱ्यांनी केले आहे. आजगाव गावात पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा आजही जपल्या जातात. श्रीदेव वेतोबा चरणी नतमस्तक होऊन आज आपण लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून देवभूमी या विशेष कार्यक्रमात आजगाव गावात कशा प्रकारे जुन्या रूढी परंपरा जपल्या जातात हे जाणून घेत श्रीदेव वेतोबा मूर्ती पुनःप्रतिष्ठापनेच्या 50व्या वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधून देवस्थानाची विशेष चित्रफीत पाहणार आहोत. माझी वेतोबा माऊली, आजगाव गावावर त्याची सावली. चिंता भक्त त्याच्या चरणी वाहती, भक्तांना मार्ग तो सदा दाखवी. ऐसी कारुण्याची मूर्ती, भक्तजन त्याला स्मरती. स्मरा स्मराओ नित्य स्मरा, वेतोबाचे नाम स्मरा. इंद्रधनुपरी जीवनी तुमच्या, आनंदाचे रंग भरा. श्रीदेव वेतोबा नमो नमः. श्रीदेव वेतोबा नमो नमः. आजगाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेला समुद्र किनारपट्टीवर वसलेलं एक अतिशय सुंदर रमणीय असं गाव. अथांग सागराची गाज आणि कोकण भूमीच्या निसर्गाचा हिरवाईचा साज. शांत असा परिसर, मूळचे साधे लोकजीवन, टुमदार घरे आणि नव्या युगाच्या आधुनिकतेचा स्पर्श दिसू लागलेला हा गाव विविध धर्म, संस्कृती व लोकपरंपरा जपणारा असाच आहे. सावंतवाडीपासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर सावंतवाडी शिरोडा मार्गावर हे गाव स्थित आहे. आजगाव, भूमवाडी, माळियारवाडी, धाकोरे, मळेवाड व कोंडुरे या आजगाव गावाच्या प्रमुख 5 वाड्या आहेत. सुमारे 15,000 पेक्षाही जास्त लोकसंख्या असलेले हे सावंतवाडी तालुक्यातील मोठे गाव. आजगावमध्ये बाजारपेठ नसल्याने येथील रहिवाशांना सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरोडा बाजारपेठेत खरेदी विक्रीसाठी जावं लागतं. हे गाव आंबा, काजू, नारळी पोफळीच्या बागा व भात शेती, मत्स्य शेतीसाठी प्रसिद्ध आहे. आजगाव या गावाला पूर्वी आद्यगाव या नावाने ओळखलं जात असत. कालांतराने आद्यगाव या शब्दाचा अपभ्रंश होऊन या गावाला आजगाव म्हणून ओळखू लागले. सद्यस्थितीत शासन दरबारी या गावाची आजगाव अशी नोंद आहे. गावात स्वतंत्र ग्रामपंचायत, शाळा, सुस्थितीत रस्ते. गावापासून 1 किलोमीटर अंतरावर पर्यटकांसाठी खाण्याची, राहण्याची सोय असलेली हॉटेल. गावाला लागून असलेला शिरोडा वेळागर समुद्र किनारा आणि गावाच्या मध्यभागी असलेले श्रीदेव वेतोबाचे भव्य दिव्य मंदिर. यामुळे हा गाव म्हणजे पर्यटकांसाठी व भाविक भक्तांसाठी एक पर्वणीच ठरेल. श्रीदेव वेतोबा देवस्थानाचा इतिहास सांगायचं म्हटलं तर सुमारे 800 वर्षांपासून चालत आलेलं हे देवस्थान आहे. या ठिकाणी जुन्या रूढी परंपरा आजही जपल्या आहेत, जोपासल्या आहेत.
रूढी परंपरेनुसार देवस्थानच्या संदर्भातील सर्व निर्णय देवस्थान मानकरी एकत्र येत घेतात. जाणकारांच्या माहितीनुसार फार वर्षांपूर्वी श्रीदेव वेतोबाची मूर्ती ही सोन चाफा लाकडाची होती. ती अत्यंत जीर्ण झाल्यामुळे श्रीदेव वेतोबाच्या हुकुमानुसार मूर्ती पंचधातूची बनवण्यात आली. 1976 साली श्रीदेव वेतोबाची पंचधातूची मूर्ती बसवून स्थापना करून अर्चा शुद्धी करण्यात आली. श्रीदेव वेतोबाच्या उजव्या हातात तलवार तर डाव्या हातात पात्र आहे. श्रीदेव वेतोबाचे जुने मंदिर हे चिऱ्याचे बांधकाम करून उभारलेले लाकडी कौलारू छप्पर असे होते. जुन्या मंदिराची रचना तशीच ठेवून आधुनिक पद्धतीचा वापर करून नवीन मंदिर उभारण्यात आले व 2005 मध्ये नवीन मंदिर उभारणीला सुरुवात करण्यात आली. 2011 साली नवीन मंदिर उभारून पूर्ण झाले. त्याच साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मूर्ती प्रतिष्ठापनेला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मंदिराचे 2026 साली सुशोभीकरण करण्यात आले. आताचे हे मंदिर भव्य दिव्य असून मंदिराची रचना गर्भगृह, गाभारा, बाळंदा, सभागृह व नगारखाना अशी ठेवण्यात आली आहे. वेतोबा मंदिराच्या उजव्या बाजूला मंदिराच्या सौंदर्यात भर घालणारी दीपमाळ व तुळशी वृंदावन आहे. मंदिरात प्रवेश करताच भव्य अशी वेतोबाची मूर्ती नजरेत धरते. स्वच्छ सुंदर मंदिर परिसरात अन्नछत्र भक्त निवास आहे. आज आजगाव तळवडे मार्गावरून जाता येता प्रवास करताना एक भव्य असे मंदिर व दुरात गाभाऱ्यात उभी असलेली तलवार पात्रधारी श्री वेतोबाची असाधारण उंची लाभलेली मूर्ती सहज दृष्टीस पडते व भाविक मन असलेले श्रद्धाळू जनांचे हात नकळत जोडले जातात. मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यावर अगदी मन प्रफुल्लित होऊन जातं. सर्व गोष्टींचा विसर पडतो. देव वेतोबा हे आजगाव गावचे भूषण व मुख्य आकर्षण. आजगावच्या या वेतोबाची नवसाला पावणारा देव अशी ख्याती तर आहेच, पण अनेकांना संकट समयी सहाय्य करणारा अशी कीर्ती ही आहे. मंदिरात प्रवेश करताना उजवीकडे बाळंद्यामध्ये देवाच्या सर्वत्र संचाराचे प्रतीक असलेल्या वाहना दृष्टीस पडतात. रात्री अपरात्री देव या वाहना पायात चढवून भ्रमण करतो अशी श्रद्धा असून त्यामुळे या वाहनांवर त्या पायात चढवल्याच्या खुणा व झिजणारे तळवे हा भाविकांच्या श्रद्धेचा व कुतूहलाचा विषय असतो. तसेच शिरोडा गावची श्रीदेवी माऊली, रेडे गावची श्रीदेवी माऊली आणि आजगाव गावचा श्रीदेव वेतोबा, श्रीदेव रवळनाथ म्हणजे 3 बहिणी आणि 2 भाऊ असं त्यांचं नातं. त्याचप्रमाणे देवाला केळ्यांचा किंवा घडाचा नवस बोलला जातो व दर्शनार्थी लोक आणि नवस फेडणारे भाविक यांची रीग इथे लागलेली तर असतेच, पण इथल्या रिवाजानुसार देवाचा हुकूम मागणाऱ्या लोकांची ये-जा सुद्धा सुरूच असते. श्रीदेव वेतोबाचा महिमा अगाध आहे. 12-5 राठीचे जागृत देवस्थान, नवसाला पावणारा, हाकेला धावणारा अशी या देवाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. श्रीदेव वेतोबा हे शिवशंकराचं स्वरूप आहे. अत्यंत जाज्वल्य, सोवळं, सात्विक आणि सोज्वळ अशी या देवाची ख्याती आहे. इथे प्रत्येकाच्या मनात या देवस्थानाबद्दल आदर आहे. देव सर्वांना सुख, सौख्य, समृद्धी प्रदान करून अभय देणार आहे. या देवाच्या सेवेने, श्रद्धायुक्त उपासनेने कित्येकांची दुःखे मिटलेली आहेत. इच्छित मनोरथ पूर्ण झाली. त्यामुळे 12ही महिने इथे दर्शनासाठी वर्दळ पाहावयास मिळते. सुमारे 12 फूट उंचीच्या या भव्य मूर्तीचे दर्शन फार विलोभनीय असं असून येणाऱ्या भक्तांकडे आश्वासक मुद्रेने पाहत हा देव वेतोबा उभा आहे. दर्शनी उग्र असलेला तरीही ओठांवर मंद स्मित हास्य आहे. विश्व सामावून घेणारे विशाल नेत्र, भक्त रक्षणार्थ खड्ग धारण केले आहे असे याचे स्वरूप आहे.
राजमुकुट व राजवस्त्रे याने धारण केली की राजा सुकुमार मदनाचा पुतळा या ओळी याच्यासाठीच योजल्यात आहेत असे वाटते. डाव्या हातात पात्र अथवा वाटी आहे. देवाला सजवले की देवाचे ते राजेशाही रूप डोळ्यात साठवून ठेवावे असे वाटते. सुमारे 300 वर्षांची परंपरा असलेल्या या मंदिराच्या रचनेत आजवर कालानुरूप अनेक बदल झाले आहेत. तसेच श्रीदेव वेतोबा देवस्थानाकडे होणारी सर्व दैविक कामे ही श्रीदेव वेतोबाच्या हुकुमानुसार व श्री रवळनाथ देवाचा मेळा घेऊन केली जातात. श्रीदेव वेतोबा हे आजगाव गावचं ग्रामदैवत असून श्री वेतोबा पंचायतन देवस्थानामध्ये श्रीदेवी भूमिका, श्रीदेव रवळनाथ, श्रीदेव पुरमार, श्रीदेव आदित्यनाथ, श्रीदेव सर्वेश्वर म्हणजेच महादेव, श्रीदेवी चामुंडेश्वरी, श्रीदेव परशुराम, श्रीदेव नारायण, श्रीदेव रामेश्वर, श्रीदेव दांडेकर या प्रमुख देवतांचा समावेश होतो. श्रीदेव वेतोबा मंदिरामध्ये गर्भगृहात श्रीदेव वेतोबाची 12 फूट उंच उभी पंचधातूची मूर्ती असून मुख्य मूर्तीच्या डाव्या बाजूला आजगाव देवस्थानाचे प्रथम मानकरी प्रभू मतकरी गावकर यांच्या श्री सिद्ध पुरुष देवता व त्याची परिवार देवता पाषाणी स्वरूपात स्थित आहे. तर उजव्या बाजूला श्रीदेव घोडेमुख व श्रीदेव घाडवस, श्रीदेव गाडगीळ ब्राह्मण, श्रीदेव आपटे ब्राह्मण व श्रीदेवी भावई पाषाणी स्वरूपात स्थित आहे. श्री वेतोबा मंदिराच्या गाभाऱ्यात तरंग पाट्यावर श्रीदेव रवळनाथ, श्रीदेव भूतनाथ, श्रीदेवी पावणाई या तरंग देवता असून त्याच पाट्यावर श्री मूर्ती रवळनाथ. त्या मूर्तीच्या कौल प्रसादाने श्री वेतोबा देवाच्या हुकुमानुसार देवस्थानाची सर्व कामे केली जातात. श्रीदेव वेतोबा मंदिराच्या डाव्या बाजूला श्री भूमिका देवीचे मंदिर असून गाभाऱ्यात श्री भूमिका देवीच्या पाषाणी मूर्तीसोबत तिची परिवार देवता स्थित आहे. श्रीदेवी भूमिका मंदिराच्या समोर 12चा चौखाव असून त्या ठिकाणी संचारी देवतांचा मेळा होतो. श्रीदेवी भूमिका मंदिराच्या उजव्या हाताला श्रीदेवी भूमिकेचा चव्हाटा हे देवस्थान स्थित असून तिथेच श्री भूमिका देवीच्या मंदिराची दीपमाळ आहे. श्री वेतोबा मंदिराच्या समोर श्रीदेव दांडेकर मंदिर आहे. श्रीदेव वेतोबा मंदिरापासून 50 मीटर अंतरावर श्रीदेव रवळनाथ मंदिर असून त्याच्या शेजारी श्रीदेव पुरमार मंदिर, त्याच्या शेजारी श्रीदेव आदित्यनाथ मंदिर व त्याच्या शेजारी श्रीदेव सर्वेश्वर मंदिर, तर त्याच्या समोर श्रीदेवी चामुंडेश्वरी मंदिर आहे. आजगाव भटवाडी येथे श्रीदेव परशुराम मंदिर, तर धाकोरे येथे श्रीदेव नारायण मंदिर व शेटकरवाडी येथे श्रीदेव रामेश्वर मंदिर आहे. या सर्व देवतांना श्रीदेव वेतोबा पंचायतन देवस्थानामध्ये विशेष स्थान आहे. श्रीदेव वेतोबा पंचायतन देवस्थानामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. यामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा, पंचांग पूजन, रामनवमी, हनुमान जयंती, वैशाख कृष्ण षष्ठी वेतोबा वर्धापन दिन, ज्येष्ठ शुद्ध अष्टमी रवळनाथ वर्धापन दिन, श्रावण शुद्ध प्रतिपदा ते श्रावण शुद्ध अष्टमी वेतोबा मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, अश्विन महिन्यात श्रीदेव वेतोबा पंचायतनाचा दसरोत्सव, कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा 1 महिना जागर, त्रिपुरारी पौर्णिमेला श्रीदेव वेतोबाची जत्रा, कार्तिक कृष्ण प्रतिपदा श्रीदेव रवळनाथ जत्रा, मार्गशीर्ष शुद्ध तृतीयेला वेतोबा भूमिका जत्रोत्सव, पूर्वाभिमुख आदित्यनाथ मंदिरामध्ये रथसप्तमी, सर्वेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री, 11 दिवसीय शिमगोत्सव, तसेच तर 3 वर्षांनी सीमा ठरवणे हा उत्सव साजरा केला जातो. त्यामध्ये मातोंड, न्हावेली, आरोस, तळवणे, गुळदुवे, तिरोडा, शिरोडा, रेडी, आरवली, आसुली या सीमेवरील देवतांची सीमा थारवणी केली जाते. या सर्व उत्सवांमध्ये सर्वात मोठा उत्सव साजरा केला जातो तो म्हणजे श्रीदेव वेतोबाचा जत्रोत्सव आणि श्रीदेव वेतोबाचा वर्धापन दिन. या सर्वच उत्सवांना पंचक्रोशीतील तसेच मुंबई, गोवा, पुणे येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवतात. तसेच आजगाव गावातील सर्व प्रमुख मानकरी, ग्रामस्थ
चाकरमणी, भक्तगण यांच्या सहकार्याने गावातील सर्व देवस्थानचे कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. यंदा श्रीदेव वेतोबाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करून 50 वर्षे पूर्ण झाली. म्हणून मूर्ती पुनःप्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधून मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले. पुन्हा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा दिनांक 4 मे 2026 ते 11 मे 2026 या 8 दिवसीय कालावधीत मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे आयोजन व नियोजनाची तयारी आधी 6 महिन्यापासून करण्यात आली होती. त्यामुळे हा संपूर्ण सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. या सोहळ्याला संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करून मंडप व विद्युत रोषणाई करून सजवण्यात आला होता. संपूर्ण मंदिर परिसर झगमगून उठला होता. हजारो तरुण मंडळी व आबालवृद्ध महिला भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात सोमवार दिनांक 4 मे 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता वाजत गाजत सवाद्य मिरवणुकीसहित श्री गणेश मूर्ती मंदिरात आणण्यात आली. या मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता. दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक 5 मे 2026 रोजी सकाळी 7 ते 1:30 या वेळेत गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून पुण्यवचन, आचार्य कर्म, प्राकारयुधी, महापूजा प्रारंभ, महान्यासपूर्वक महारुद्र अभिषेक, नैवेद्य, आरती, महाप्रसाद हे कार्यक्रम करण्यात आले. तिसऱ्या दिवशी बुधवार दिनांक 6 मे 2026 रोजी सकाळी 7 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास मंगलाचरण, शांतीपाठ, महान्यासपूर्वक, महारुद्र अभिषेक, नैवेद्य, आरती, महाप्रसाद या धार्मिक विधी करण्यात आल्या. चौथ्या दिवशी गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी सकाळी 7 ते 1:30 वाजेपर्यंत अग्निस्थापना, रुद्रयंत्र व ब्रह्ममंडल स्थापना, ग्रहहोम, लघु रुद्र स्वाहाकार, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, उत्तरारंग कर्म, नैवेद्य, आरती आणि महाप्रसाद या धार्मिक विधी करण्यात आल्या. यानंतर सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे श्रीदेव वेतोबाचा 50वा मूर्ती पुनःप्रतिष्ठापना वर्धापन दिन शुक्रवार दिनांक 8 मे 2026 रोजी पहाटे 4:30 ते 6:30 वाजेपर्यंत ब्राह्मणांकरवी धार्मिक विधी करून वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर नैवेद्य, आरती, दुपारी 1:30 वाजता महाप्रसाद, रात्री 9 वाजता श्रीदेव वेतोबाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. अशा प्रकारे संपूर्ण सोहळ्याला हजारो भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. याची देही याची डोळा, ज्याने हा सोहळा पाहिला तो खऱ्या अर्थाने कृतार्थ झाला असे म्हणायला हरकत नाही.
संपूर्ण गाव या कार्यक्रमासाठी एकवटला होता. प्रत्येकाने सोहळा यशस्वी होण्यासाठी कसून मेहनत घेतली होती. त्यांच्या या योगदानामुळेच हा सोहळा निर्विघ्नपणे संपन्न झाला. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा गुण्यागोविंदाने पार पडला. खरोखरच कोकण प्रदेश म्हणजे निसर्गाने केलेली मुक्तहस्त उधळण. श्रीदेव वेतोबा देवस्थानच्या वैभव संपन्न कालखंडापासून या देवाची कीर्ती सह्याद्रीच्या घाटापासून अरबी समुद्राच्या काठापर्यंत पसरली आहे. उत्सवाच्या निमित्ताने नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर परदेशात असणारा प्रत्येक रहिवासी येथील उत्सवाला न चुकता येतोच. पण या उत्सवाला परराज्यातून, राज्यातून, जिल्ह्यातून तसेच पंचकृषीतील हजारो भाविक दर्शनाला येऊन दर्शनाचा लाभ घेतात. खरोखरच 12-5 राठीच्या देवस्थानांची स्वयंशिस्तीची, स्वयंपूर्णतेची, सर्व घटकांना एका समान धाग्यात एकत्र ठेवणाऱ्या सार्वभौमत्वाची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. श्रीदेव वेतोबा ही पहिल्यांदा या मूर्ती आमची सोनचाफ्याची होती, लाकडाची. तर ती लाकडाची असल्यामुळे पाण्यामुळे थोडीशी जीर्ण झाली होती. बरीच वर्ष झाली होती, 2-4 पिढी झाल्या होत्या आणि ती जीर्ण झाली. जीर्ण झाल्यानंतर वेतोबाचा आम्ही हुकूम घेतला. वेतोबाच्या हुकुमानुसार आम्ही सगळ्यांनी वेतोबाचा हुकूम घेतल्यानंतर मूर्ती बदलायची ठरवली. त्यावेळी आम्ही ही मूर्ती पंचरथाची बनवली. ही मूर्ती बांद्रामध्ये, कलानगरमध्ये एला राजगावकर आमचे काका त्यांनी बनवली. आणि ती मूर्ती 1976 साली इकडे आणून सगळ्यांनी मिळून आम्ही ह्या मूर्तीची स्थापना केली आणि त्याची अर्चा केली. आणि त्या अर्चेला आज 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि आज त्याचा 50वा वर्ष झाल्यामुळे आज 50वा वर्धापन दिन आम्ही सगळ्या मानकरी आणि संपूर्ण गाव आणि देवसेवकरी यांनी हे 50वा वर्धापन दिन 6 महिने नियोजन करून संपूर्ण देवळाची सुशोभीकरण करून संपूर्ण देवळाचं आम्ही सगळ्या गावानुसार आम्ही गावाच्या मध्ये याच्यानुसार संपूर्ण हा साजरा होत आहे. आणि ह्याच्यापुढे सुद्धा आम्ही संपूर्ण असंच आम्ही करणार आहोत. आणि असं 50वा वाढदिवस आहे. या 50वा वाढदिवसा येणाऱ्या भाविकांना सगळ्यांना शुभेच्छा देत आहे. आणि सगळ्या भाविकांना सुखशांती मिळवून दे अशी वेतोबाच्या चरणी पूर्ण प्रार्थना करीत आहे मी. मला आलेला एक अनुभव 2003 साली, माझ्या 2003-04 साली मला एकाने भरपूर मोठी रक्कम देणं होतं, मुंबईचा एक व्यक्ती. तर मला खूप सांगितलं काय करणार, म्हणून म्हणाले दादागिरी कर, हे कर. मी काही नाही, मी वेतोबाचा अंगारा खिशात ठेवला आणि त्याच्याकडे गेलो आणि त्याच्याबरोबर 2 मिनिटं बोलल्यानंतर 10व्या मिनिटाला त्याने मला माझा इच्छित पेमेंट केलं. मी ती पुडी हात्या पाण्यात सोडली, कारण एवढा महिमा आहे ते परत मी ठेवणार नाही. त्यासाठी मला कुठलाही दादागिरी किंवा कुठल्याही वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागला नाही. हात तिकडे उभा राहिला. उन्हाळी सुट्टी आणि कोकणाचं अगदी घट्ट नातं आहे. फळांचा राजा आंबा तसेच फणस, काजू, करवंद अशा फळांची मेजवानी ही फक्त उन्हाळ्यातच अनुभवायला मिळते. निसर्गरम्य समुद्रकिनारी, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती कायमच कोकणला आहे. निसर्गरम्य कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय असते. उन्हाळ्यात नितांत सुंदर कोकण तर अनुभवता येतोच, पण इथे दडलेल्या निसर्ग नवलांमुळे आपल्या भटकंतीची मजा द्विगुणित होऊ शकते. तर यंदाच्या कोकण भटकंतीत थोडी वाट वाकडी करून सावंतवाडी तालुक्यातील आजगाव या गावचा अनुभव घ्यायला हरकत नाही. इथे साजरे केले जाणारे सण उत्सव प्रत्येकाने अगदी आवर्जून पाहिलेच पाहिजे. त्यामुळे एकदा तरी आजगाव गावाला नक्की भेट द्या.